मराठी भाषा आणि मराठी अस्मिता याच्या आधारे आपण लोकांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहू शकतो याचं आता एक उत्तम उदाहरण माझ्या सकाळच्या पहिल्या आणि आत्ताच्या शेवटच्या भाषणातनं मी तुमच्यापुढे देणार आहे. मी आता कापोलकरांना असं म्हणत होतो की आनंदचं जिथे संपेल तिथे आपण हा कार्यक्रम संपून टाकूया, कारण सुरुवातीचं आमचं उद्घाटनाचं सत्र संपल्यानंतर हा हॉल भरला होता आणि समारोपाचं सत्र सुरू होण्याच्या अगोदर हा हॉल मोकळा झालेला आहे. याचा अर्थ लोकांना ज्याच्यात बहुतांश रस होता अशा गोष्टी संपलेल्या आहेत. पण इथे मला जे लोक दिसतात ते सातत्यानं ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये असणारे आहेत आणि बहुधा मला बरं वाटावं म्हणून कापोलकर असं म्हणालेले आहेत की शिक्षकांची अशी इच्छा आहे की तुम्ही समारोपाच्या कार्यक्रमामध्ये बोलावं. तर कापोलकर ते मनपूर्वक बोललेले आहेत आणि त्यांना ज्यांनी हे सांगितलं ते सुद्धा मनपूर्वक बोललेले आहेत असं मी गृहीत धरतो आणि तेवढ्या आधारावर मी माझी काही निरीक्षणं मांडणार आहे. दिवसभरामध्ये अनेक गोष्टी आपल्यासमोर घडल्या. पल्लवी काणेंनी ज्ञानरचनावाद आपल्यासमोर मांडला आणि त्यांनी काय किंवा आनंदने काय संगणकाचा वापर करून तुमच्या पुढे सादरीकरणं केली. अशा पद्धतीची संगणकावरची मदत घेऊन जेव्हा सादरीकरणं तुमच्यासमोर होतात त्यावेळेला त्याला एक वेगळ्या प्रकारची एकाग्रता लागते. आणि आता मला वाटतं मी शिवस्मारकात काहीतरी 6वा-7वा कार्यक्रम इथे करतो आहे, ऐकतो आहे, लोकांशी बोलतो आहे. या प्रकारच्या सामूहिक एकाग्रतेची शिवस्मारकाच्या श्रोत्यांना तशी सवय नाही आहे. त्यामुळे आपले श्रोते थोडे अस्वस्थ होतात, मग ते शिक्षक असतील, कार्यकर्ते असतील. त्यामुळे मधल्या काळामध्ये जेव्हा पल्लवी काणेंचा तो प्रोजेक्टरचा प्रॉब्लेम झाला किंवा इतर काही अडचणी आल्या त्यावेळेला आपला श्रोतृवर्ग विखुरला आणि पल्लवी काणेंचा जो रेग्युलर श्रोता आहे तो साधारणपणे पुणेरी, सदाशिव पेठी अशा प्रकारचा श्रोता आहे. तो श्रोता तुमच्या माझ्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांना एंगेज कसं करायचं, तुमच्यासारख्या माणसांना ह्या पोडियमच्या पलीकडे जाऊन कसं गुंतवायचं ह्याचा एक विचार त्यांनी त्यावेळेला केला की नाही मला माहीत नाही, पण नंतरच्या काळात कदाचित करावा लागेल. पण त्यांनी जी काही सैद्धांतिक मांडणी केली ज्ञानरचनावादाची ती मला असं वाटतं की फार महत्त्वाची मांडणी होती. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॉटम लाईन त्याची काय आहे तर आजपर्यंत शिक्षणामध्ये मूल सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींना महत्त्व होतं. यानंतरच्या काळामध्ये मूल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जी गोष्ट शिकवण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या माणसांना खरं तर कॉमन सेन्सने कळायला पाहिजे त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा ज्ञानरचनावादासारखा एक थोडासा जड असा शब्द आणून त्याच्यावरचा एक मोठा विचारव्यूह तयार करावा लागलेला आहे. लोकांनी काही प्रश्न विचारले या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. रचनावाद आणि म्हणजे तुमचा वर्तनवाद आणि ज्ञानरचनावाद एकत्र ठेवता येईल का याच्याबद्दलचे काही प्रश्न लोकांनी विचारले. साधारणपणे एखादी व्यवस्था जेव्हा ट्रॅक बदलते म्हणजे जसं आपण समाजवादी अर्थव्यवस्था सोडली आणि मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था 91 साली स्वीकारली त्यावेळी आपल्याकडे लोक असं म्हणत होते की आपण थोडे समाजवादी आणि थोडे मुक्त भांडवलशाहीवादी असे होऊ शकू का. आणि जवळपास 2-1 दशकं आपण अर्धवट भांडवलशाही आणि अर्धवट समाजवाद अशा पद्धतीची रचना स्वीकारली. त्या रचनेचा प्रॉब्लेम असा आहे की ती धड समाजवादी पण नसते, ती धड भांडवलशाही पण नसते आणि त्यामुळे त्या संपूर्ण यंत्रणेचा कोणालाच कसलाच फायदा होत नाही. त्यामुळे मला आपल्याला एक मैत्रीचा सल्ला असा द्यायचा आहे की जर वर्तनवाद हा विचारवंतांनी, शिक्षणतज्ज्ञांनी असा ट्रॅक आहे असं सुचवलं आहे की जो बदलायचा आहे तर मग आपण आपल्या मनाशी असं ठरवलं पाहिजे की यानंतर आपण ज्ञानरचनावादावरचे प्रयोग करू. अशी शक्यता आहे की तुमच्यातल्या सगळ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दी संपेपर्यंत लोकांना ज्ञानरचनावादाच्या पलीकडचंही काहीतरी महत्त्वाचं सापडेल. त्यांना जरा बंद करायला सांगाल का. आणि अशा वेळेला नव्या गोष्टी काही स्वीकारताना
त्या तुकड्या तुकड्या स्वीकारण्याच्या ऐवजी पूर्णतः स्वीकारलेल्या कधीही चांगलं असं मला वाटतं. तुम्ही खूप प्रश्न पल्लवीताईंना विचारलेत आणि मला ती खूप स्वागतार्ह गोष्ट आहे असं वाटतं. साधनाने खरं तर खूप संक्षेपात तुमच्या सगळ्यांच्या 5 दिवसांच्या ट्रिपचा लेखाजोखा इथं मांडलेला आहे. आणि नंतर ज्या एक मॅडम इथे बोलल्या आणि त्या असं म्हणाले की आम्हाला हे माहीतच नव्हतं की असं काहीतरी कार्यक्रम आहे, आम्हाला माहिती असतं तर आम्ही गेलो असतो. ते खरं आहे की खोटं आहे, किंवा त्यांना नीट माहिती होती का, त्यांनी घेतली की नाही, याच्या खोलात आपण जाऊया नको. फक्त आपण एक यानंतरच्या काळात काळजी घेऊया की हे माहितीच्या स्फोटाचं जग आहे. त्यामुळे कोणताही नवा उपक्रम करत असताना जास्तीत जास्त माणसांपर्यंत त्याची माहिती पोचली पाहिजे, याचा प्रयत्न करणं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय होतं बघा की चांगलं करणाऱ्या माणसांमध्ये एक सुप्त अहंकार असतो. मग आता तुम्ही सगळे प्रयोगशील शिक्षक आहात ना, तर तुम्ही जे तुमच्या शाळांमधले टाकाऊ शिक्षक आहेत त्यांच्याकडे तुम्ही नेहमीपेक्षा जास्त तुच्छतेने पाहत असणार आणि तुम्ही असं म्हणणार की हे सगळे होपलेस लोक आहेत, यांच्यामुळे आमच्या व्यवस्थेचं वाटोळं झालं आहे. आणि त्यामुळे तुमचाच नकळतपणे एक कंपू तयार होतो आणि मग तो जो कंपू आहे त्या कंपूमधून तुमचा गट तयार झाला की मग तुमच्या गटाच्या भिंती अभेद्य बनायला लागतात आणि मग तुमच्या गटामधनं नवी माहिती बाहेर जात नाही, बाहेरनं नवी माहिती तुमच्या गटात येत नाही. तुम्ही 25 लोक होतात, आज इथे साधारणपणे 100च्या वर लोक होते. याचा अर्थ आपलं काम 25 माणसांच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, ते 100 माणसांच्या पर्यंत पोचलं आहे. याचा अर्थ साधारणपणे मी फेसबुकवर खूप लिहितो, त्यामुळे मला फेसबुकच्या परिभाषेत मी तुम्हाला सांगतो की 100 माणसं जेव्हा तुमच्या एखाद्या पोस्टला लाईक करतात तेव्हा साधारणपणे 1000 माणसांनी तुमची ती पोस्ट पाहिलेली असते. पण त्यातल्या 500 माणसांना असं वाटतं की दीपक पवारने पोस्ट लिहिली आहे ना, मग अजिबात लाईक करायची नाही. कारण त्यांचा दीपक पवारवर राग असू शकतो किंवा तो लिहितोय त्या विषयावर राग असू शकतो. 200-300 माणसं असं विचार करतात की ही जी पोस्ट आहे ह्याच्यावर मी काहीतरी मत मांडलं तर माझ्या मित्रमैत्रिणींना काय वाटेल, किंवा मी जिथे काम करतोय तिथल्या लोकांना काय वाटेल, किंवा आणखी कोणाला तरी काय वाटेल, अशा भीतीपोटी माणसं लिहित नाही. म्हणजे आपण जसं अनेक गोष्टी गुप्त ठेवायला बघतो तशाच पद्धतीनं समाज माध्यमांवर सुद्धा माणसं अनेक गोष्टी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेव्हा या प्रकारची कामं करताय त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की साधारणपणे 100 माणसांच्या पर्यंत तुम्ही आता पोचलात. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या एक 500 शिक्षकांना आज हे माहीत होतं की मराठी शाळांची एक परिषद खानापुरात शिवस्मारकात होते आहे. त्यातल्या निम्म्या लोकांना असं वाटलं असेल कोण नारायण कापुलकर, कोण विवेक गिरी, कोण M.A. पाटील, कोण ते पाखरे सर, ह्यांचं आम्ही काय ऐकायचं. हे तर सगळे तरुण वाटतात आणि हे सगळे काहीतरी नवा विचार करून महाराष्ट्रातनं आले, हे कोण आम्हाला शहाणपण सांगणार. हे तुमच्याशी ते थेटपणे बोलून दाखवणार नाही, पण त्यांच्या मनामध्ये असा एक सुप्त विचार राहील की तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही, आम्हाला काही चांगलं आहे ते माहिती आहे. दुसरे काही मंडळी अशी असतील की ज्यांचे पालक तुमच्याच खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतील, ते असं म्हणतील की जरा जाऊन बघा ते कापोलकर काय करतायत. म्हणून आलेली सगळी मंडळी ही तुमचे मित्र आहेत अशा समजुतीतही राहू नका. आलेली सगळी मंडळी हे कापोलकर आणि त्यांची गँग करते तरी काय बाबा, ह्याच्याबद्दलचा काही एक विचार करायला आली असेल का, हेही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. म्हणजे 100च्या आकड्याने एकदम तुम्ही खुश पण होऊन जाऊ नका आणि 100च्या आकड्याने एकदम दुःखी पण होऊ नका. साधनाने जे काही 5 दिवसाची ट्रिपचं मांडलं, तुम्ही बघा महाराष्ट्र खूप मोठा आहे. आम्ही सुरुवात केली इथून कोल्हापूर फलटणपासून सुरुवात केली आणि आमचा सगळा प्रवास नाशिकला संपला. म्हणजे सबंध उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इथे लोक जे काही प्रयोग करतायत त्या प्रयोगांच्याबद्दल कदाचित आज आम्हाला पण माहिती नाही आणि तुम्हाला पण माहिती नाही. माझी तुम्हाला विनंती अशी आहे की जर तुमच्याकडे पुढच्या जूनमध्ये अशाच प्रकारचा दौरा करणारी आणखी एखादी नवी टीम उभी राहिली तर आपण त्यांना पुन्हा याच शाळा दाखवण्यापेक्षा आता नव्या शाळा दाखवूया. म्हणजे इकडच्या शाळा पाहिलेले 25 लोक आणि नव्या शाळा पाहिलेले 25 लोक, असं तुमच्याकडे 50 वेगवेगळ्या शाळा पाहिलेल्या लोकांची चांगली टीम तयार झालेली असेल, जे एकमेकांशी या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतील. हा एक विचार तुम्ही डोक्यात ठेवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. साधारणपणे सामाजिक कामामध्ये गोष्टी घडायला खूप वेळ लागतो.
मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी मी कापोलकर आणि गिरींशी या प्रकारच्या ट्रिपबद्दल बोललो होतो. आणि जेव्हा बोललो होतो त्याच्यानंतर माझ्या सवयीप्रमाणे, म्हणजे माझा स्वभाव अतिशय चिवट आणि चिकट अशा स्वरूपाचा आहे, त्यामुळे मी सतत त्यांना फोन करून पाठपुरावा करत होतो, जणू काही हे माझं पर्सनल काम आहे. पण नंतर त्यांच्या आर्थिक अडचणी माझ्या लक्षात आल्या की या सगळ्या माणसांना न्यायचं, बस करायची, त्यांच्या राहण्या जाण्याची व्यवस्था करायची, हे काही सोपं काम नव्हतं. शेवटी ते काम या जूनमध्ये त्या सगळ्या टीमने मार्गी लावलं. शिक्षकांनी स्वतःचे पैसे घातले, कापोलकर आणि त्यांच्या टीमने पैसे घातले. हे सगळं करत असताना सतत मला असं वाटतं की एक विचार त्यांच्या मनामध्ये होता की खानापूरमधल्या मराठी शाळांमध्ये जो बॅकलॉग आहे नव्या शिक्षणाचा, तो बॅकलॉग भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खरं तर या प्रकारच्या कामाच्या मागे महाराष्ट्र एकीकरण समितीचं पाठबळ उभं असलं पाहिजे. आणि हे मी तुमच्याशी जाहीरपणे बोलू शकतो. याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीतल्या तुमच्या बड्या मंडळींना मी अजिबात भीत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मी तुमच्याशी इथं बोलतो आहे ते मी त्या सगळ्या मंडळींशी स्वतंत्रपणाने बोललेलो आहे. हे मी आप्पांना सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आहे की बेळगावपासून कारवारपर्यंत ज्या मराठी शाळा होत्या त्या सगळ्या शाळा टिकल्या नाहीत. याचं एक महत्त्वाचं कारण, आपण फक्त निवडणुकांचं राजकारण हे आपलं काम मानलं. आपण मराठी शाळा बंद झाल्या तर मराठीचं नुकसान होईल याच्याबद्दल सिरियस राहिलो नाही. तुम्ही इथून 50-60 किलोमीटर खाली हल्ल्याळमध्ये गेलात तर ते गाव तुम्हाला मराठी आहे असं अजिबात वाटत नाही. आणि ते वाटत नाही याचं कारण कर्नाटक सरकारने प्रयत्नपूर्वक तिथल्या सर्व मराठी शाळा बंद पाडलेल्या आहेत. बिदर भालकीमध्ये त्यांनी हा प्रयोग यशस्वीपणाने केलेला आहे. त्यांना जमलेलं कुठं नाही आहे, बेळगावात हे जमलेलं नाही आहे, खानापुरात हे जमलेलं नाही आहे आणि काही अंशी निपाणीमध्ये हे जमलेलं नाही आहे. त्यामुळे आपला प्रयत्न हा एका अर्थाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला सुद्धा मदत करणार आहे. या सगळ्या सांगली आणि मिरजेतनं आलेल्या मंडळींनी जी शैक्षणिक साधनं तुमच्यापुढे मांडली, मला असं दिसलं, मी काही काळ इथे बसून ते ऐकलं, काही काळ खाली बसून ऐकलं, त्या सगळ्या गृहस्थांनी, त्या 2 शिक्षिकांनी आणि त्यांच्या केंद्र प्रमुखांनी शैक्षणिक साधनं तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळ्यांना गुंतवून घेतलं होतं. आणि एका अर्थाने तुमच्या दृष्टीनं तो एक आनंदी एक्झरसाईज झाला होता असं मला दिसतं. आता खरा प्रश्न असा आहे की हे सगळं तुम्ही तुमच्या वर्गात कसं नेणार आहात. तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये काम करता आहात त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला दुहेरी अडचणी आहेत. एक म्हणजे ज्यांना अजिबात बदलायचं नाही आहे असे तुमच्यासोबतचे शिक्षक, आणि दुसरं म्हणजे तुम्ही बदललात तर मराठी शाळा लोकप्रिय होतील म्हणून जे धास्तावलेले आहेत असे तुमचे राज्यकर्ते. या 2 पातळीवरच्या विरोधाला तोंड देऊन तुम्हाला काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये यातला फक्त एकच धोका लोकांच्या समोर असतो, तो म्हणजे काम न करणारे सहकारी. इथे तुम्हाला राज्यव्यवस्थेला तोंड देऊन सुद्धा काम करायचं आहे आणि ते अधिक कठीण आहे याची मला कल्पना आहे. आनंदचं जे काही तुम्ही कार्यशाळा पाहिलीत, खरं आनंद आणि साधना हे या दोघांनी युनिकोडबद्दल एक 2-3 तास लोकांशी सविस्तर बोलायला पाहिजे होतं, पण तुमच्या इतर काही शेड्यूलमुळे आपल्याला ते करता आलं नाही. ज्या वेळेला हा युनिकोडच्या कार्यशाळेचा समावेश या सगळ्या उपक्रमात करायचं असं ठरलं त्यावेळेला आपल्या पटकन लक्षात येत नाही की मराठी शाळेचा आणि युनिकोडचा काय संबंध आहे. आपल्याला असं वाटतं की हे तर कॉम्प्युटरवर मराठीतनं करायचं काम आहे. पण जसजसं तुम्ही मोबाईलवर युनिकोड वापरायला लागाल, कॉम्प्युटरवर युनिकोड वापरायला लागाल, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही शाळांमध्ये जे पेपर काढताय, तुम्ही जे काही तुमचे वेगवेगळे उपक्रम करताय, या सगळ्याचा मजकूर तुम्ही एकदा कॉम्प्युटरवर की इन करून ठेवलात की तुमच्या 2-4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन करून एका फटक्यात काढता येतात आणि तुमचं ते सगळं काम फक्त प्रिंटआउट काढण्यापुरतं मर्यादित राहतं. म्हणजे संगणकीय कामासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडी गुंतवणूक करावी लागते, वेळेची आणि ज्ञानाची, पण नंतरच्या टप्प्याला तुमचं काम खूप मोठ्या प्रमाणात सोपं होतं. त्यामुळे आनंदचं हे सगळं काम आपण इथे करवून घेतलं. हे सगळं जेव्हा करत होता आनंद, त्यावेळेला मागचे निम्मे लोक पसार झालेत हे आपल्याला दिसत होतं. आता असं जेव्हा घडतं त्यावेळेला शिकवणारा माणूस, ट्रेन करणारा जो माणूस आहे, त्याला असं वाटतं की अरे लोकांना रस नसेल तर आपण हे का चालू ठेवावं. पण शेवटी तुमच्या 100 लोकांपैकी ज्यांना मोबाईल नीट हाताळता येतो आहे आणि ज्यांना कॉम्प्युटर नीट हाताळता येतो आहे असे लोक निम्मे किंवा निम्म्याहून कमीच असणार आहेत. कारण संगणकाच्या भाषेमध्ये
तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे जनरेशन ही डिजिटल मायग्रंट्स आहे. म्हणजे तुम्ही आधी कॉम्प्युटर वापरलेला नाही. तुमच्यातल्या काही लोकांनी आधी टाईपरायटर वापरला असेल. म्हणजे गिरींसारखे लोक आहेत की ज्यांनी मीडियामध्ये काम करताना खूप आधी कॉम्प्युटर वापरला. पण गिरींचेच मित्र असलेले कापोलकर यांना जर तुम्ही व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज पाठवला तर असा मेसेज पाठवला हे त्यांना फोन करून सांगावं लागतं, कारण त्याशिवाय कापोलकर तो मेसेज पाहत नाही. म्हणजे एकाच संघटनेचे दोन जीवाभावाचे कार्यकर्ते हे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये दोन वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये आहेत. हेच तुम्हाला सगळ्या शिक्षकांमध्ये पण दिसेल. त्यामुळे आनंदचं प्रेझेंटेशन होत असताना सगळे लोक थांबणार नाही त्याची आम्हाला कल्पना होती. पण फायदा असा आहे की तुमच्या शेअरिटच्या मार्फत, तुमच्या ब्लूटूथच्या मार्फत, तुमच्याकडच्या ॲप शेअररच्या मार्फत इथे 25 लोक असले तरी आनंद पुन्हा इथे येईपर्यंत हेच ॲप 25,000 लोकांपर्यंत आपोआप जाऊ शकतं. त्यासाठी आनंदला इथे येऊन बसावं लागत नाही. हे टेक्नॉलॉजीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीने, तंत्रज्ञानाने भौगोलिक सीमा नष्ट केलेल्या आहेत. म्हणजे काय, कुणीतरी सिडॅकच्या माणसांनी पुण्यात बसून तयार केलेलं ॲप आनंद भंडारेला मुंबईत मिळालं आहे आणि त्याने खानापुरात तुम्हाला दिलं आहे. आता ते तुमचं तंत्रज्ञान आहे. आता त्याच्यावर आनंदची मालकी नाही, सिडॅकची मालकी नाही. आता ज्याच्या हातात अँड्रॉइड फोन आहे त्याच्या मालकीचं ते ॲप आहे आणि ज्यांच्या हातात ते स्टिकर्स आहेत त्यांच्या हातातल्या लॅपटॉपचं ते तंत्रज्ञान आहे. एक लक्षात घ्या की या सगळ्या प्रक्रियेतनं आपल्याला आपला पुढचा कृती आराखडा आखायचा आहे. कृती आराखडा म्हणजे आपल्याला काही टार्गेट्स ठरवावी लागतील. 2 प्रकारची टार्गेट्स माझ्या डोक्यात आहेत. तुम्ही सगळे विचार करून, कापोलकर गिरींशी बोलून अधिक विचार करून ठरवू शकता. एक गोष्ट मला जी दिसते ती अशी की 1 जानेवारी 2016 ते एप्रिल 30, 2017 म्हणजे एकूण 16 महिन्यांचा कालावधी आहे. 1 जानेवारी मी यासाठी म्हणतो की मी तुम्हाला 1 मेची पण तारीख देऊ शकतो, पण तुम्ही ठरवायला जितका उशीर कराल तितका अंमलात आणायला उशीर होतो. त्यामुळे इमिजिएटली जी डेडलाईन तुमच्या समोर आहे ती म्हणजे 1 जानेवारीची आहे. आपण असं ठरवलं पाहिजे शिक्षक म्हणून की 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016पर्यंत या संपूर्ण नेटवर्कमध्ये येणारा प्रत्येक शिक्षक हा संपूर्ण संगणक साक्षर असेलच युनिकोडमध्ये, आणि त्याला शाळांच्याबद्दल, मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल जगभरात किंवा किमान भारतभरात जे काही चाललेलं आहे ते कुठून शोधता येईल याच्याबद्दलची काहीतरी एक माहिती असायला पाहिजे. अनेक मुलं आता 7वी 8वीला जी असतात त्यांना प्रोजेक्ट्स असतात बघा. त्यातले बरेचसे प्रोजेक्ट्स त्यांच्या आया करतात, मुलं करत नाहीत प्रोजेक्ट्स. आणि आया प्रोजेक्ट्स करतात म्हणजे काय करतात, त्या गुगलवर ते शब्द टाईप करतात आणि पहिल्या ज्या 2-4 वेबसाईट येतील त्यावरचा मजकूर काहीही न बघता कॉपी पेस्ट करतात आणि त्याचे प्रिंटआउट काढतात. त्यामुळे तुम्हाला अनेकदा विकिपीडियातला मजकूर हा मूर्खासारखा प्रिंटआउट काढलेला तुम्हाला दिसेल आणि पानं माणसं प्रिंटआउट काढतात. त्यामुळे गुगलने काय केलेलं आहे तर गुगलने तंत्रज्ञान साक्षर अशा मूर्ख माणसांची पिढीच्या पिढी घडवलेली आहे की ज्यांना आपल्याला काय हवं आहे ते शोधता येत नाही. आपल्याला हे शोधलं पाहिजे की तुम्ही तुमच्या शाळांमध्ये जे काही प्रयोग करता आहात त्याचं तुम्हाला एक फेसबुक पेज करता येईल का की खानापूरच्या मराठी शाळा, खानापूर मराठी स्कूल्स. आता तुम्हाला हे दोन्ही मराठी इंग्रजीतही नाव द्यावं लागेल, कारण खानापूरच्या मराठी शाळा असं तुम्ही म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या, भारताच्या बाहेरच्या लोकांना ज्यांना मातृभाषेतल्या शिक्षणामध्ये रस आहे त्यांचा सर्च जो असेल तो इंग्रजीमधनं असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या फेसबुक पानाचं नाव फक्त मराठीतनं टाकलं तर तुमचा सर्च मर्यादित होतो. म्हणून तो बायलिंग्वल म्हणजे द्वैभाषिक जर तुम्ही टाकलात तर तुमच्यातल्या एका माणसाला ह्या फेसबुक पानाची जबाबदारी घेता येईल. मागे मी तुम्हाला कदाचित बोललो असेल, टीचर पेजेस नावाचं एक फेसबुक पान आहे. या टीचर पेजेस नावाचं जे फेसबुक पान आहे त्या टीचर पेजेस नावाच्या फेसबुक पानावर देशभरात, जगभरात शिक्षक काय प्रयोग करतात याची माहिती येते. आपण देशाचा आणि जगाचा विचार आता नको करूया. आता आपण फक्त खानापूर तालुक्यातल्या शिक्षकांचा विचार केला तर तुमच्यापैकी 1 किंवा 2 माणसं तुम्ही अशी निवडा की जे हे फेसबुक पान मराठीतनं चांगलं चालवू शकतील. म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना फेसबुकवरनं काय काय चाललं आहे वेगवेगळ्या शाळांमधनं ह्याची माहिती कळू शकेल. हा एक मुद्दा मला सुचतो. दुसरं म्हणजे तुम्ही सगळे लोक ज्या सगळ्या शाळा पाहून आलेले आहात त्याच्याबद्दलचं माझ्या माहितीप्रमाणे साधनाला मिळालेलं टिपण एकच आहे, बरोबर ना?
एक टिपण आहे. कापोलकरांना कदाचित आणखी काही टिपणं मिळाली असतील, पण मला एवढी खात्री आहे की 25 टिपणं नक्की मिळालेली नाही आहेत. आणि 25 माणसांनी स्वतंत्रपणे विचार केलेला आहे. 25 माणसं ही काही एकमेकांचे प्रॉक्सी म्हणून तिकडे गेलेली नव्हती. त्यामुळे 25 माणसांची स्वतंत्र निरीक्षणं, मग ती पानभर असतील, 2 पानं असतील, ती निरीक्षणं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पुढच्या 15 दिवसामध्ये साधनाला पाठवली पाहिजेत. कारण अशा डेडलाईन्स तुम्ही टाकून घेतल्या नाहीत तर तुमच्याकडनं कामं होणार नाहीत असं मला वाटतं. जी शैक्षणिक साधनं तुम्ही आता गोळा केलेली आहेत किंवा तुम्ही तयार करता आहात, या शैक्षणिक साधनांचं आदानप्रदान तुम्हाला शाळांमध्ये केलं पाहिजे. आपण मुक्त व्यापार व्यवस्थेच्या जगामध्ये आहोत. त्यामुळे मोनोपोली किंवा एकाधिकार असं काही जगामध्ये आता उरलेलं नाही आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळांच्या शैक्षणिक साधनांचं एखादं प्रदर्शन 2 महिने प्रयत्न करून तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या दिवशी ठेवता येईल का, याचा एक विचार करून पहा. मी तुम्हाला तारखा सांगतोय म्हणजे तुम्ही त्या तारखा पाळाव्यात असं माझं म्हणणं नाही. शेवटी तुम्ही प्रत्यक्ष काम करणारे आहात, येणाऱ्या अडचणींची तुम्हाला जास्त कल्पना आहे. पण असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळांना, मराठी शाळांना एका व्यासपीठावर आणून ह्या सगळ्या गोष्टी दाखवता येतील. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की तुमच्या सगळ्यांचा उत्साह किती दिवस टिकणार आहे. मला जे दिसतं ते असं की साधारणपणे जे अविवाहित शिक्षक आहेत, अविवाहित मुलं आणि मुली, यांना बरेचदा वेळ खूप असतो आणि त्यामुळे त्यांच्यातले जे सेन्सिटिव्ह लोक आहेत ते मुलांसाठी बरेचदा जीवाचं रान करताना दिसतात. पण जसजशी लोकांची लग्न होतात, लोकांना मुलं बाळं होतात, तसतशा लोकांच्या प्रायोरिटीज बदलतात आणि त्या बदलू नयेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्यामुळे काही शिक्षक इतके कौटुंबिक होऊन जातात की त्यांच्या दृष्टीनं त्यांची मुलं हेच त्यांचं अस्तित्व होऊन बसतं. शाळेतली मुलं ही त्यांच्या दृष्टीनं नगण्य स्वरूपाची यंत्रणा होऊन बसते. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्यामध्ये जे शिक्षक आहेत ते पुढच्या 5 वर्षाची स्वतःची हमी घेऊ शकतात का, की पुढची 5 वर्षे माझा किमान उत्साह टिकेल, माझा उत्साह 20 वर्ष टिकेल, 40 वर्ष टिकेल, अशी बेताल आश्वासनं आता आपण स्वतःला आणि इतरांना सुद्धा नको देऊया. आपण एवढंच ठरवूया की पुढच्या 5 वर्षामध्ये माझा उत्साह टिकेल, मी नवं वाचेन, मी नवे प्रयोग करीन, अशी मी स्वतःला हमी देऊ शकेन का. तुम्ही एकमेकांनाही ती हमी देऊ शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तो आपला कॉन्शियन्स, आपली विवेकबुद्धी. त्यामुळे आपण स्वतःला अशा प्रकारची जर हमी देऊ शकलो तर मला असं वाटतं की बदल घडण्याला सुरुवात होऊ शकेल. जसं आता ह्या मिरजेच्या बाईंनी इथे येऊन तुमच्यासमोर एक डेमॉन्स्ट्रेशन केलं, याला साधारणपणे प्रशिक्षणाच्या भाषेमध्ये ट्रेनर्स ट्रेनिंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही काहीतरी जाऊन करणार आहात म्हणून त्यांनी तुम्हाला येऊन शिकवलं. आता तुमच्या तालुक्यातली जी इतर माणसं आहेत ज्यांना प्रयोग करायचे आहेत, पण आता बायकांचं तुम्ही पहा की बायकांना घर सोडून बाहेर जाता येईल असं नाही, किंवा अनेक पुरुषांवर सुद्धा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतील, त्यांना घर सोडून फार लांब जाता येईल असं नाही. अशा लोकांसाठी खानापूरमध्ये टीचिंग एड्सचं प्रात्यक्षिक दिवसभरासाठी घेऊ शकतील एवढा कॉन्फिडन्स असलेले लोक आपल्यामध्ये किती जण आहेत. असे जर 5 ते 6 लोक तुमच्यामध्ये असतील तर 1 दिवसाची चांगली कार्यशाळा तुम्ही टीचिंग एड्सची खानापूर तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्या शिक्षकांसाठी घेऊ शकता. असा एक प्रयत्न तुम्हाला करता येणं शक्य आहे का, याचा एक विचार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांनी खूप वाचलं पाहिजे आणि खूप लिहिलं पाहिजे आणि खूप पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. सुदैवाने इंटरनेटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमे, यूट्यूबवरचे व्हिडिओज, ह्या गोष्टी आपल्या लोकांना पाहायला मिळतात. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि तुमच्या मुलांच्यापर्यंत गेल्या पाहिजे. सकाळी हा मुद्दा मी मांडला होता की मुलांना अधिकाधिक चांगले असे सिनेमे मराठी, हिंदी, इंग्रजीतले जर तुम्ही शिकवले तर त्यांची भाषा कौशल्य वाढण्यासाठी त्याची खूप मदत होण्याची शक्यता आहे. हा एक प्रयत्न तुम्ही करून पहा. या सगळ्या कामासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या लागतात, ते म्हणजे संघटनात्मक जबाबदारी लोकांनी घेणं आणि या सगळ्या उपक्रमाचा
उपक्रमाच्या आर्थिक भाराचा काहीतरी विचार करणं. आजच्या ह्या कार्यक्रमाची एकूण काय व्यवस्था कापोलकर आणि गिरीनी केली आहे मला माहीत नाही, मी त्यांना विचारलेलं नाही अद्याप, आम्हाला एवढा वेळ नाही सकाळपासून मिळालेला. पण तुमच्या लक्षात येईल की शिवस्मारक बुक करण्यापासून लोकांच्या जेवणाचा खर्च करण्यापर्यंत काही एक विशिष्ट खर्च सगळा होतो. साधारणपणे एखाद्या कामासाठी पुन्हा पुन्हा माणसांना पैसे खर्च करायला लागले, द्यावे लागले, तर माणसांचा त्या कामातला उत्साह कमी होतो, कारण पैसा ही सोंग आणण्याजोगी गोष्ट नाही आहे. तसंच उद्या जर समजा तुमची 25 लोकांची कार्यशाळा मी घ्यायचं ठरवलं आणि मी म्हटलं की तुमच्या ह्या कार्यशाळेची अमुक इतकी फी असेल आणि पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एक कार्यशाळा घेईन त्याची अमुक इतकी फी असेल, तर तुम्ही असं म्हणाल की एक कार्यशाळा ठीक आहे, दीपक पवार इतक्यांदा आलेत, सौजन्यापोटी आम्ही एका कार्यशाळेला जाऊ, पण दुसरीला काही जाणार नाही, दरवेळेला कोण पैसे देईल. मगाशी ग्राममंगलच्या ज्या मंडळींनी तुमच्यापुढे सादरीकरण केलं त्याच्याबद्दल मी कापोलकरांशी बोलणारच आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या समोरही तो मुद्दा मांडतो. ग्राममंगल ही अतिशय चांगली, दर्जेदार, व्यावसायिक पातळीवर काम करणारी संस्था आहे. आणि पल्लवी काणे तुम्हाला असं म्हणाल्या की रमेश पानसेंचं त्यांनी तुम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की ते तुम्हाला निश्चित मदत करतील. जिथे शक्य आहे तिथे रमेश पानसे तुम्हाला विनामूल्य काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतील. पण साधारणपणे ग्राममंगलचा जो अप्रोच मला माहिती आहे तो म्हणजे ज्या ज्या शाळांना ग्राममंगल कन्सल्टन्सी देतं किंवा सल्ला देतं, मार्गदर्शन देतं, तिथे त्या शाळेकडनं ग्राममंगल काही एक बल्क रक्कम घेत असतं. आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांना पालघर आणि सातारा हे 2 जिल्हे दिलेले आहेत. याचं साधं कारण असं की महाराष्ट्रात आडनावाने मराठी असलेल्या लोकांचं सरकार आहे. ते काही फार मराठी प्रेमी वगैरे आहेत अशातला भाग नाही, पण मराठी सरकार आहे. इथे कर्नाटकमध्ये रमेश पानसे आले किंवा आणखी कुणी आले तरी तुमचं इथलं कानडी सरकार हे अजिबात मराठी शाळांसाठी कोणालाही उचलून 1 रुपयासुद्धा देणार नाही. ते असं म्हणतील की मुळात ह्या लोकांनी हे केलंच का ह्याची आम्हाला तुम्ही आधी उत्तरं द्या. त्यामुळे तुमच्यासमोरची अडचण मी तुम्हाला आधी सांगून ठेवतो की रमेश पानसे जो प्रयोग तिथं करतायत त्या प्रयोगाचं आउटसोर्सिंग तुमचं तुम्ही करून जर शिकलात तर तुम्ही विनामूल्य शिकाल. तुम्ही जर असं म्हणलात की ग्राममंगलने आम्हाला हे सगळं करून द्यावं, तुमच्या एखाद्या शाळेला कदाचित डेमो म्हणून ते फुकट देतील, पण उद्या तुम्ही म्हणलात की आमच्या 50 शाळांना फुकट द्या, तर मला असं वाटत नाही, मला आनंद होईल आणि मी पानसेंशी याच्याबद्दल बोलूही शकेन की इथल्या खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळांना तुम्ही विनामूल्य द्या. पण मला पानसे सर आणि ग्राममंगलचं ओव्हरऑल टेम्परामेंट माहिती आहे. त्यामुळे त्यांचा बेसिक दावा असा आहे की फुकट दिलेल्या गोष्टीची किंमत असत नाही, जे तत्वतः चुकीचं नाही आहे. पण इथे परिस्थिती अशी आहे की इथे फुकट द्यायचं नाही म्हणजे कोणी खर्च करायचा, तर एकतर शिक्षकाने खिशातनं खर्च करायचा किंवा कापोलकरांसारख्या कार्यकर्त्याने करायचा, कारण तुमचं सरकार खर्च करणार नाही आहे. त्यामुळे हा विचार करून तुम्ही लोक जितक्या लवकर स्वावलंबी व्हाल तितकं तुमचं हित त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ग्राममंगलच्या माणसांना एकदा बोलवा, 2दा बोलवा, तुम्ही 2दा जा, पण इथे जो तुमचा शैक्षणिक साधनांचा प्रयोग उभा राहील ते तुमचं खानापूर मॉडेलच असलं पाहिजे. कारण खानापूर मॉडेलच्या ज्या गरजा आहेत त्या बेळगावातल्या लोकांना पण माहिती नसतील आणि त्या पुण्यातल्या लोकांना पण माहिती नसतील. कारण इथे तुमच्या गावामध्ये जाणारा जो शिक्षक आहे तो जंगलातल्या गावात एखादा जात असेल तर तो आठवडाभर का परत येत नाही हे मुंबई पुण्यातल्या माणसांना अजिबात कळणं शक्य नाही. त्यामुळे तुमच्या अडचणी वेगळ्या आहेत, त्या सगळ्यांचा विचार करून तुमचं तुम्ही एक मॉडेल उभं करायचा जर प्रयत्न केलात तर मला वाटतं ते फार चांगलं होईल. शेवटचे 2 मुद्दे सांगतो आणि मी थांबतो. तुम्ही सगळे लोक खूप सिन्सिअरली म्हणजे जवळपास 9 वाजल्यापासून आता 6:30 पर्यंत 9 तास हे सगळे प्रयत्न करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अपवाद वगळले तर तरुण माणसांचा, तरुण शिक्षकांचा, केंद्रप्रमुखांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. हिंदीमध्ये आपण ह्या सगळ्या प्रक्रियेला लंबी रेस के घोडे असं म्हणतो. मला असं दिसतं की कापोलकरांनी आणि त्यांच्या टीमने योग्य घोड्यांवर पैसे लावलेले आहेत आणि तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्याकडे जे योग्य घोडे येणार आहेत शाळांमध्ये त्यांच्यावर तुमच्या ज्ञानाची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. कारण आज तुम्ही त्या मुलांना जे द्याल ते त्या मुलांच्यापर्यंत दीर्घकाळ राहणार आहे. कारण तुम्ही आता तुमच्या शाळेमध्ये जे निवृत्त शिक्षक असतील त्यांच्याबद्दलच्या तुमच्या मनातल्या आठवणी खूप चांगल्या असतील की त्यांनी एखाद्या गरीब मुलाला शिकवलेलं आहे, रात्री दिव्याच्या अंधारामध्ये घरात दिवा लावून शिकवलेलं आहे. मधल्या काळामधल्या शिक्षकांच्या अशा बऱ्या आठवणी नाही आहेत. मधल्या काळामधल्या शिक्षकांच्या आठवणी काय आहेत? वर्गावर आलेच नाहीत,
वर्गावर आले पण गुटखा खाऊन थुंकत होते, वर्गावर आले पण पेपर फोडला, त्यांनी शाळेत येतानाच एवढे पैसे दिले होते की नंतर त्यांचा उरलेला सगळा काळ ट्युशन घेण्यातच गेला. मधल्या 25 वर्षामध्ये शिक्षक ही जमात कमालीची बदनाम झालेली आहे. त्यामुळे आपण जे काम करतो आहोत ते एका अर्थाने शिक्षक या जमातीची हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी पण करतो. त्यामुळे तुमची मुलं जेव्हा बाहेर पडतील आणि खानापूरच्या रस्त्यांवर, मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशातल्या कुठल्याही रस्त्यांवर जेव्हा तुम्हाला भेटतील, कारण जग इतकं जवळ आलं आहे की तुमच्या निवृत्तीच्या जवळपास आल्यानंतर तुम्ही भारतात कुठे ना कुठेतरी पर्यटनाला नक्की जाणार, त्यावेळेला तुमच्या मुलांनी असं म्हटलं पाहिजे की आमच्या सरांनी किंवा आमच्या मॅडमनी आमच्या शालेय जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या घडल्या नसत्या त्या घडवून आणल्या. या प्रकारची क्रिएटिव्हिटी, या प्रकारची सर्जनशीलता आपण सगळ्यांनी तयार केली पाहिजे असं मला वाटतं. खरं तर उद्घाटन करणाऱ्या माणसानेच समारोपाला बोलणं हे काही कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलला धरून नाही. पण मी आता खानापुरातल्या लोकांच्या आणि कापोलकर आणि त्यांच्या मित्रांच्या इतका जवळचा आहे की माझ्या दृष्टीनं हा काही बाहेरचा कार्यक्रम नाही, हा घरचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कमी तिथे आम्ही या पद्धतीने ह्या समारोपाच्या सत्रातसुद्धा मी माझी भूमिका मांडलेली आहे. एकत्रितपणे काम करूया आणि हे करत असताना आपण हे विसरूया नको की आपल्याला 2 लढाया लढायच्या आहेत. एक मायक्रो लढाई आहे, दुसरी मॅक्रो लढाई आहे. मायक्रो लढाई आहे ती शाळेची आहे आणि मॅक्रो लढाई आहे ती महाराष्ट्रात येण्याची आहे. मायक्रो लढाई लढत असताना मॅक्रो लढाईचं भान हरवायला नको आणि म्हणून तुम्ही सगळे लोक शाळेची लढाई लढत असतानाच तो लढा हा सीमा लढ्याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मी मानतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवं वर्ष अधिक चांगल्या शिक्षणाचं आणि अधिक आनंदाचं जावं अशी विनंती करतो. भूमीकडच्या कार्यशाळेचा रिपोर्ट म्हणजे प्रत्येकाने ते टाईप करून पाठवा. आनंद असं सुचवलं आहे की, आणि ही आमची स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे की तुम्हाला युनिकोड आलेला आहे की नाही किंवा तुम्हाला युनिकोडमध्ये काम करायचं आहे की नाही याचा पुरावा काय. तर तुम्हाला युनिकोड आल्याबरोबर जे तुम्ही पहिल्यांदा लिहाल ते आनंदला ईमेल करणं, म्हणजे आम्हाला कळतं की बाबा 25 माणसांनी रस दाखवला, त्यातल्या 5 माणसांचा उत्साह टिकला. हे आमचे शेवटपर्यंत खेळणारे गडी आहेत. तर या पद्धतीनं मला आनंद होईल जर आनंदला हे वर्ष संपेपर्यंत पुढच्या आठवड्याभरात 25च्या 25 ईमेल जर लोकांकडनं आले किंवा मोबाईलवरनं मराठीतनं मेसेज आले तर मला असं वाटतं की आनंद अतिशय प्रॉम्प्ट आहे, तो तुम्हाला उत्तरं देईल. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कापोलकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पुढच्या वेळेला इथे नको कार्यक्रम घेऊया, आपण पुढच्या वेळेला खाली मैदानात घेऊया, मांडव टाकून मैदानात घेऊया आणि एक 500 ते 1000 माणसं येतील असा कार्यक्रम घेऊया. म्हणजे ज्यांचे डोळे उघडलेले नाही आहेत त्यांचे उघडतील आणि ज्यांचे उघडलेले आहेत ते दिपून जातील. या प्रकारचा कार्यक्रम आपण करूया आणि संपूर्ण सीमा भागातल्या लोकांसमोर एक चांगलं उदाहरण आणि आदर्श ठेवूया. आपण सगळ्यांनी शांतपणाने मला दुसऱ्यांदा सलग ऐकून घेतलं. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.